नमस्कार दोस्तों, एक नई अपडेट आ गई है PMMVY के बारे में, खास करके महाराष्ट्र के लिए। तो ये जो PMMVY का जो फॉर्म ऑनलाइन भरने का काम महाराष्ट्र में होता था, वो होता था हमारी आशा दीदी के द्वारा, और जिसको अप्रूवल देती थी हमारी ANM दीदी। तो अब ये महाराष्ट्र में सिस्टम बदल गई है। मैं जानता हूँ कि कई राज्यों में ये जो सिस्टम है ये स्वास्थ्य विभाग के पास नहीं थी, लेकिन आप अगर महाराष्ट्र के बाहर के हमारे व्यूवर हो तो कमेंट करके ज़रूर बताइए कि ये आपके राज्य में PMMVY के जो फॉर्म है ये कौन सा विभाग भरता है। तो महाराष्ट्र में ये स्वास्थ्य विभाग के पास था जब से ये योजना शुरू हुई। तो इसके बारे में एक नई अपडेट आ गई है सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से। तो उस अनुसार यहाँ के महाराष्ट्र के गवर्नमेंट ने एक GR निकाला है। जी हाँ, ये GR जो है ये महाराष्ट्र में है, तो आगे इसे मुझे पढ़ना होगा मराठी में। तो अगर आप महाराष्ट्र से बाहर के हो, आपके राज्य में भी स्वास्थ्य विभाग के पास ये फॉर्म है, तो कमेंट करके आपका राज्य और आपके डिटेल्स कमेंट में ज़रूर बताइए। तो धन्यवाद। आगे का व्हिडिओ मराठी में। महाराष्ट्रामधील सगळ्या आशा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना माझा नमस्कार आहे। मी आहे अभिजित आणि आपण बघत आहात हेल्थ एम्प्लॉईज कॉर्नर। मित्रांनो, हा एक शासन निर्णय आहे, हा आता आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी मी ठेवलेला आहे। याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडील प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत असा विषय आपल्याला हा दिलेला दिसतो आहे। दिनांक 6 सप्टेंबर 2024चा हा GR आहे आणि या GRच्या माध्यमातून ही योजना आता आपल्या आरोग्य विभागाकडनं ICDSकडे गेलेली आहे। हो, आपल्या आशा सेविकांना जे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे फॉर्म आपल्या मोबाईलवरनं ऑनलाईन भरावे लागत होते, ते आता भरावे लागणार नाहीत आणि त्याला अप्रूव्हल देण्याचं कामसुद्धा आपल्या आरोग्य सेविका भगिनी करत होत्या। तर त्याच्यामध्ये हे विषय दिलेले आहे, वाचा। त्याच्यामध्ये हे 5 विषय आहेत, हे वेगवेगळे पत्र आहेत जे केंद्र शासनाकडनं आपल्या राज्य शासनाला पाठवले गेलेले आहेत। तर याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहेत। कोणी GRची ही सुरुवातीची प्रस्तावना असते। तर ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या GRमध्ये जास्त काही कळत नाही अशा आपल्या आशा भगिनी आणि सामान्य आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा GR सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। देशातील गर्भवती माता आणि बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन माता व बालमृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे। राज्यात सदर योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असून संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। या ठिकाणी मी थोडंसं थांबून तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या भारतामध्ये ही योजना इतर राज्यांमध्ये ICDS मार्फत राबवण्यात येत होती, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये ही योजना आरोग्य विभागाच्या मार्फत राबवण्यात येत होती। चला तर पुढे वाचूया। सदर योजना केंद्र शासन पुरस्कृत असून योजनेमध्ये केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% सहभाग आहे। केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये, हे संदर्भ जे दिलेले असतात हे वरच्या विषयामध्ये दिलेले असतात। तर संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये प्रधानमंत्री मातृवंदना योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांना निर्णय घेण्याबाबत सूचित केले। त्यास अनुसरून माननीय मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक दिनांक 3/4/2024 रोजी घेण्यात आली असून या बैठकीमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्याकरिता महिला व बाल विकास विभागाकडे यंत्रणा उपलब्ध नसल्याने त्या विभागाकडून असमर्थता दर्शवण्यात आल्यामुळे सदर योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडूनच राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता। म्हणजे या ठिकाणी मी पुन्हा थांबून तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या ICDS विभागाने या पत्रान्वये असं सांगितलं होतं की आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ या सगळ्या कार्यक्रमासाठी उपलब्ध नाही। मग पुढे काय झालं वाचूया। तदनंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 5 येथील रोजीच्या पत्रान्वये, आता पुढील पानावर आपण जाऊया। प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले। त्यास अनुसरून सदर योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती। म्हणजे पुन्हा एकदा केंद्र शासनाने सांगितलं की ही योजना ICDS विभागाकडे म्हणजे महिला आणि बाल विकास विभागाकडे
हस्तांतरित करा आणि त्यानंतर हा शासन निर्णय झालेला आहे। आता ही प्रस्तावना होती आणि त्यानंतर निर्णय काय झाला तर तो आता या ठिकाणी शासन निर्णय या रकान्यामध्ये आपल्याला दिलेला आहे। केंद्र शासनाकडून दिनांक 2/3/2024 रोजीच्या पत्रान्वये प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यास अनुसरून सदर योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे हा जो शब्द आहे, ही ओळ आहे, ही आपल्याला खूप महत्त्वाची आहे। महिला आणि बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। 2 नंबरचा जो मुद्दा आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। आता ह्या 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये दिलेले हे जे 4 मुद्दे आहेत हे जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर जे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेकडे काम करत असलेले जे मनुष्यबळ आहे, जे कर्मचारी आहे, त्यांच्या बाबतीमध्ये आहे। या 4 मुद्द्यांमध्ये म्हटलेलं आहे की ते जे कर्मचारी जिल्हा पातळीवर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेले होते ते सुद्धा आता आरोग्य विभागाकडून ICDS या विभागाकडे हस्तांतरित केले जातील। तर हा या 4 मुद्द्यांमध्ये या गोष्टींचा समावेश आहे। परंतु आपल्यासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहे हे वरचे जे 3 ओळी होत्या यामधील मुद्दे आपले महत्त्वाचे आहेत आणि खालच्या बाजूला हे डिजिटल सिग्नेचर कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांचे या ठिकाणी दिलेले आहेत। तर आपल्या आशा कर्मचारी आणि आपले क्षेत्रीय कर्मचारी यांना शासन निर्णय या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या बाबतचा हा शासन निर्णय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न होता। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा। आरोग्य कर्मचाऱ्याचं चॅनल आहे, जर आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।